आपले जे घरात काका आहेत ना त्यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे, त्यासाठी चाललोय. एवढे दिवस राहिले का शेवटी न्यायला आले हो मिस्टर तिला की बाबा चल एकदाची. आलंय ते 15 दिवस इकडे आणि अजून ते आले नसते ना, आता अजून तेच राहिले. अरे बापरे, तो काय उडवतो एवढा दुरडा. तो पण चाललाय. काल बसलो, आधी मी एकटाच जाणार होतो आणि नंतर अजून एक मित्र होता त्यांच्याशी काल बोलणार जरा. मी सांगतो म्हणजे काय तरी सांगा, सर्वजण ग्रुप असेल तर मजा येईल. हे सगळीकडे मिठाग्रह आहेत पूर्ण टोटल. आणि हे इथे बघा, हे इथं सेल करतात हे लोक. कॉंग्रॅच्युलेशन. गुड मॉर्निंग सर्वांना. तर कसं आहे, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. श्रीवर्धनला होतो आणि तुम्हाला बोललो जायचं आपल्याला. आता चालतंय पनवेलला. नीट बस. कशी बसली हे एवढे दिवस राहिले का शेवटी न्यायला आले हो मिस्टर तिला की बाबा चल एकदाची. आलंय ते 15 दिवस इकडे आणि अजून ते आले नसते ना, आता अजून तेच राहिले असते. तर आता पहिलं कसं आहे, जातोय पनवेल निघालोय. पण थोडंसं एक हे आहे. तर पहिलं मेन कसं आहे जेवण, त्याच्यामुळे जेवणाची सोय करतोय. चिकन घेऊन येतोय, त्यांना आणून देतो. बाकी मी रेडी, पप्पा रेडी, आम्ही 2 जण चाललोय. तर त्याचा आवाज वाट लागली, हालत झाले शेपची. हे 2-3 दिवस हे ना झाले. थोडा वाजायला सगळे चप्पल घालून जाते. अरे ही खूप दुसरी चावी आणली, ती गाडी घेऊन जायचं. तर त्याला चिकन आणून देतो आणि मग निघूया जाईल. ही चावी घ्यायची होती, ती घेतली. आणि दुसरं म्हणजे कसं जवळपास मला वाटतं पप्पा मी पहिल्यांदा जरा लांब चालू होते. पण जवळच आहे, 50 किलोमीटर. पण पप्पा काय आले नव्हते माझ्यासोबत. मला वाटतं आय थिंक कुठं मुरुड गेलो होतो. मुरुड पण सेम तेवढंच आहे. त्याच्यानंतर हे आत्ता तिकडून 50 इकडे 50 मिनिट चाला कधीतरी आपण जाऊया मोठी ट्रिपला. तर बघूया कसं होतंय. आणि नंतर तुम्हाला बोललो की 2 दिवस आपण जाणार आहोत जवळच. तो पण चाललाय. काल बसलो, आधी मी एकटाच जाणार होतो आणि नंतर अजून एक मित्र होता त्यांच्याशी काल बोलणार जरा. मी सांगतो म्हणजे काय तरी सांगा, सर्वजण ग्रुप असेल तर मजा येईल. बघूया कसं होते. आता ही गाडी घेऊन जातोय आणि हिला बरेच दिवस काढली नव्हती. तर आपण निघालोय आणि आपला गोप्रो सेटअप घेतलाय. आणि बघूया आता तिकडे जायच्या आधी ना आपली जी मोठी राईड होणार आहे त्यामुळे गोप्रो आपण चेंज करू. म्हणजे तशी आता मोबाईलमध्ये एवढं वाटत नाही, पण मला बघतो ना क्वालिटीमध्ये थोडा फरक वाटतो. पण घेऊया हा जो गोप्रो सध्या वापरतो ना, हा सेकंड अँगल लावू आणि दुसरा गोप्रो आपण घेऊ त्यावेळेला. म्हणजे एकदम फुल क्वालिटी सॉंग खालून पण आणि नंतर याला म्हणजे असं मोबाईलने पण आणि ह्यानी पण गोप्रो एकदम बेस्ट होईल. आणि अँगल पण अजून प्रॉपर होईल. कारण ह्याला वाईड अँगल आहे पण तो तेवढा वाईड नाही आहे की जेवढा हवा आहे तेवढा. त्याच्यामुळे गोप्रो चेंज केला ना की नंतर काम होऊन जाईल. तर आता निघालोय, हेच गाडी आपलं घेऊन चाललोय. तिला तेवढी झाकून ते चाललंय. आता बघूया, आमचा 2 दिवसाचा प्लॅन चालू आहे. तुम्हाला बोललो ना जायचं आहे, काय होतं ते. मग तेव्हा आपल्या दोन्ही गाड्या पण जातील. कारण आतावरून झालंय ना असं गाडी आल्यापासून. तिला पण 2 वर्ष असतं होऊन गेली गाडीला की ही आली म्हणजे एकसाथ दोन्ही गाड्या गेल्यात पुढे. तर आता बघूया. आणि आता ट्रिपला जायचं त्यावेळेस ते डिस्क वगैरे ते पाठचा बोललो ब्रेक न लागत ते सगळं चेंज करून घ्यावं लागेल. हो पण चला. गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता निघालो आम्ही 2 जण. कारण कसं होतं, पप्पांसोबत जास्त असं लांब जायचा मोका येत नाही. कारण काय होतं माहिती का, सिंगल सीटला आपण किती पण लांब पिलेनवर असलो ना, कोणीही असलं तरी तो कंटाळतो माणूस जाईपर्यंत. तर जास्तीत जास्त तिकडे आम्ही कुठे मुरुड गेलो, आता चालू पनवेलला. बघूया, त्यांना मी कधीपासून बोलतो की आपण जाऊया 2 जण फिरायला. त्यांचं कधी मन होईल त्यावेळेला जाऊ अजून लॉंग रूटला. तर चला तर निघालो आहे. आणि वाजल्यात सध्या हे गाड्याला थोडंसं पुढे मागे 10 वाजलेली सध्यात. पण आपल्या घड्याळात झालेत 15 मिनिटाचा फरक आहे. थोडं सेट करायला लागेल. आपले जे घरात काका आहेत ना त्यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे, त्यासाठी चाललोय. तर तो सगळा आजचा दिवसभराचा प्रोग्राम आहे. तर तिकडे दुपारची एंगेजमेंट आहे तेवढा 11ची ना 12ची काहीतरी आय थिंक सो आहे. कालच्यासारखाच टायमिंग आहे. तर कालच्यासारखाचे 4 नको वाजू दे म्हणजे झालं. आणि जेवण वगैरे असेल तिकडे. तर तो सगळा आज प्रोग्राम होईल. तर बाप्पा आधी चाललेले गाडीमध्ये. म्हणजे कशाला गाडीमध्ये जायचं आहे, जाऊया आपण बाईकवर बोलतो. गाडी निघत नाही ना तरी गाडी टाकतात आणि मग आतमध्ये जातात परत. चलो आता कनकेश्वर फाट्यावर आपल्याला मारायचं पनवेलच्या दिशेने. अरे आपण इकडे येतोय आधोळ बरबेल. ह्याचे कट मारावे. काय जर रोडचं काम चालू आहे आणि त्यात कसं म्हणते का, ही माती एवढी आहे ना रोडला आणि त्या सुकळे ते एवढे ट्रकवाले उडवतात ना की 500ची वाट लावून टाकतात पूर्ण. काल पण तिकडे पोहोचेपर्यंत माझ्या टी शर्टची म्हणजे हालत झाली. व्हाईट टी शर्टचं पूर्ण ब्लॅक झाला, लाईन उठलेल्या.
म्हटलं जॅकेट न्यायला पाहिजे होतं वरती घालायला, आणि एवढी बेकार कंडिशन होते. अरे रे 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 खड्डा. आणि जसं पेट्रोल आहे, 3 दांडिया दिसतात आपल्या पेट्रोलच्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बघू जाताना टाकू अजून थोडंसं, नाही येताना भरू, प्रश्न नाही याचा. पण जे मी भरलं ना फ्युअल त्याच्यानंतर काही गाडी काढलीच नव्हती, जराशी चालली होती. कारण माझी कशी सवय आहे, गाडी पेट्रोल टाकलं ना काही ट्रिप लावतो, म्हणजे एक अंदाज येतो की एवढं एवढं असला पेट्रोल की गाडी चालते किती ते. जाऊ दे. हे इथले खड्डे होते ना एकदम खतरनाक खड्डे होते. आता कसं हेल्मेट आहे ना, त्या कानात वारा जात नाही, अजिबात काय वाटत नाही. काल म्हणजे हैराण झालो तुम्ही, बेकार एकदम. त्याला काय वाटत नव्हतं स्वतःला, पण माझ्या कानात वारा जाऊन जमणार होतं. आता पप्पांचं तसं होणार आहे सेम. आणि हे रोड बाबा बनवा पावसाच्या आधी, नाही तर पावसात पण खतरनाक कंडिशन होईल. एक एक पॅच चालू आहेत, पण पूर्ण करा ते. हे कॉर्नर बघून आहे ना कालची आठवण झाली. बाईचा हात एवढा बसलाय ना गाडीवर, एकदम झोपीटन पूर्ण असा झोपून. कुठला पण कॉर्नर येऊ दे पूर्ण गाडी हे. आणि गाडीचे टायर पण टाकलेत ना एकदम भारी आहेत, मस्त. ग्रिप अजिबात सोडत नाही, म्हणजे रोड सोडत नाही गाडी अजिबात. चलो वेलकम टू कार्लेखिंड. आपला प्रवास सुखाचा हो. चलो धन्यवाद. चलो असं नाही टाकत पेट्रोल, 3 आहेत, आपली गाडी जाईल आणि येईल पण रिटर्न बरीचशी का पूर्ण पण येईल, पण ती एमटी होईल. टाकू येतं ना सध्या जाऊया. हवा के संग संग. चलो बाय बाय पेट्रोल पंप. मागची डिक्स आहे ना बदलावी लागणार, कारण गडबड आहे डिक्सला. तर ही एक ट्रिप जाऊन येतो छोटीशी, त्याच्यानंतर आल्यावर डिक्स बदलून टाकतो. पण ब्रेक आहे ना कायच नाही, गाडी पकडत आहे. हे इथे ना ट्रकची जाम गर्दी असते, आणि ही माती आहे ना एवढी सुकी सगळी, लाल माती, त्याची काळी माती. साईड एवढी जरी गाडी गेली ना एवढी उडते ना. हेल्मेट तर आहे म्हणून काय वाटत नाही, पण पप्पांची हालत झाली असेल पूर्ण, कारण बेकार काम होतं. आणि ते गरज नसेल ना तरी पण काही जण साईडला गाड्या उतरवतात, त्याच्यामुळे अजून मागच्यांचे खा बसतो. तर वडखळला पोचलोय, रेप मारला की डायरेक्ट आता चलो. ब्लॉक लावलेत ना हे, आपण इथे रोडच करायला पाहिजे. हे ब्लॉक झालेत सगळे, सुटलेत ब्लॉक, खालीवर जम्प झालेत नुसते. आता पण गाडी जम्प झाली पटकन. हा एक आहे बघा, हे सगळीकडे मिठाग्रह आहेत पूर्ण टोटल. आणि हे इथे हे बघा, हे इथं सेल करतात हे लोक. या ब्लॉक मुळे आहे ना येड्यासारखं झालंय सगळं. आता मी एका सोडल्याचा गोप्रो ऑन करत होतो आणि गाडी पटकन जम्प झाली. पेणला म्हणजे रामवाडीच्या इथं आहोत आता. हा खालून हा रामवाडीचा रूट आहे, पण इथून जो पुढे खाली पेणला उतरतो ना त्याचा तेवढ्या पॅचचं काम करतो, त्याचं काम चालू आहे. म्हणजे आता मी येऊन गेलतो ना शूटसाठी, त्यावेळेला बघितलं, त्याच्यामुळे राईट साईडनी या सेम रोडवरून वरती एंट्री केली. आता बघूया समजा तेच होतं, कारण काल 20 तारखेला तर येऊन गेलो. पाणी नको आयच्या गावात. शर्ट भिजल, पाणी नको. हेल्परचं काम आहे बोलते पाईप धरणं, बरोबर आहे. त्यांची चाललेली भांडणं. पाणी नको. पाठचा टायर जोडून मडगड लावून घेत होता, कारण पाऊस आला ना की पाठीमागून रंगपंचमी चालू होईल. हा बघा, हा रूट इथून खालून घेत होता आणि हा एक पाय चिकुडचा आहे. त्या दिवशी बंद होता, आलो तेव्हा वरतून एंट्री येतो डायरेक्ट. तर केलं चालू मला वाटतं. यार चला ट्रक दादा थांबा, जाऊ द्या. हा बघा, हा आता चालू. त्या दिवशी आहे ना हा वरतून जो येतात ना त्या वरच्या रूटनेच एंट्री होती, आलो होतो तेव्हा. आता हा केला एक साईडने चालू, ओपन केला रस्ता. हा बंद होता पूर्ण.
कर्नाळा खिंडीला सुरुवात झाली आता. आणि काय होतं, झोप येते भरपूर. कारण का काल आलो म्हणजे टायमात आलो, पण एवढा प्रवास झाला कंटाळा आला ट्रॅव्हलिंग मध्ये. आणि रात्रीवर एडिट करत बसलो. जवळपास मी 1:30 का 2ला झोपलो. त्याच्यामुळे झोप पण ना पूर्ण. परत सकाळी 7ला उठलोय. त्याच्यामुळे झोप पण तेवढीच येते. पण आज एक बरं वाटतं, म्हणजे वारा लागतोय. पण आता हेल्मेट घालून म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटतं की हेल्मेट घातल्याने आतमध्ये घाम आला नाही, एवढं ऊन असून पण. ते एक बेस्ट आहे. नाही तर घामाच्या धारा लागतात आतमध्ये. नॉर्मल ओळख झालंय, पण जो एकदम घाम येतो ना तसं घाम नाही आलाय. गोप्रो आहे ना नेमका बंद होता. मागे थारवाला होता या राईट साईडला, राईट लेनला होता. आणि त्याला काय थांबायचं, ठीक आहे पण थांबा दे, तू थोडी पुढे घे, इंडिकेटर दे, मग थांब. जो इथे होता ना असा घुसला. आम्ही इथून जमतेम गाडी थांबवली, डायरेक्ट माझी गाडी टच झाली. असते इकडे साईडला घेतली आणि मग सॉरी बोलतोय. अरे काय म्हणजे ठोकलो सुद्धा आम्ही, पडलो असतो, तुला 1 रुपयातून फरक नसा आला. नंतर सॉरी बोलून फायदा का, म्हणजे आपली चुकी तर बघा ना. म्हणजे इथे होतं, इथून जस्ट डायरेक्ट तू जायचं इंडिकेटर ते गाडी थोडी पुढे घे, स्लो करा आणि मग गे ना साईडला. इथून सटकन डायरेक्ट टाकले आणि आम्ही पाठोपाठ होतो. जमते मी घाले, नंतर सॉरी बोलतो, सोड. तर आता उरण JNPT रोडला लागलोय. आता इथून बरोबर 7 किलोमीटर ते लोकेशन आहे. पोचलो एंगेजमेंटला. ओहो, मार्कशीट X टाकावीच लागणार आहे. म्हणजे टाकणार आहे, टाकावी लागणार. मी बोलतो मग टाकणारच आहे. कारण नाही, अरे बापरे, तो काय उडवतो एवढा दुरडा. ह्याला लावलाय मी, पण बोलतो सावकाश जाऊ. कारण तो हलतोय ना, माझी इकडे दगदग होतोय. कारण काय उगाच बिनकामाचा खर्च नको ना, कारण नसताना. मुन्नादा पण इकडे राहतो आतमध्ये. मुन्नादा आहे ना, मुन्नादा, त्याचा पण इथंच आहे फ्लॅट आतमध्ये. वर थोडा पुढून टर्न दाखवतोय. हा इथून हा बाण दाखवून तिथून असाच रस्ता. हा शॉर्टकट आहे, शॉर्टकट बहुतेक. ती तिकडं बस दिसते, तिकडं असेल बहुतेक मला वाटते. हा शॉर्टकट आहे. हा बघा, हा पुढून आहे ना, आपण त्या रोडने फिरून आलो असतो. हा डायरेक्ट शॉर्टकट दिसतोय. तो असा बघा, असा फिरून होता तो. इथून समोरून लावलाय बोर्ड तो. आलो काय? अरे ती आपली पाठोपाठ बस होती बघा, मला वाटतं तीच नाही ना, तीच असेल मग मला वाटतं. तर आता मेन आहे ना लोकेशनला, आता इथं पोहोचलो ते बरोबर. हे तलाव होतं आणि आम्ही इथून ह्या ग्राउंडच्या इथून आलो. हा रस्ता इकडून इकडे आलता बरोबर. हा इथं मंडप आहे समोर तिकडे. जेव्हा येऊन रेडी आहे सगळं. आता जेव्हा बाकी आधी वाटलं हे लोक पोहोचले असतील, पण हे लोक आहेत आमच्या पाठीमागे. हेल्मेटवर मी बॅग घेऊन आलो होतो. आता हे हेल्मेट आता पाठी सांभाळायला लागेल. कारण गोप्रो लावायचा बोलला ना की हेल्मेट कॅरी करायला. हेल्मेट पाहिजे होता आणायला. तर आता हे लोक आहेत अजून पाठीमागे येतात. आम्ही पोहोचलो लोक ना बाजूलाच आहे. तर आता बघू पुढचा प्रोग्राम कसा होतोय. कारण का बाकी आपल्याला काहीच आयडिया नाही. त्यांच्या फंक्शनसाठी आपण आलो ना, आपल्याला काहीच माहिती नाही. तसं होईल तर थोडं दाखवेन. कारण कसं फंक्शनला सगळेजण असतात, असं आपल्याला शूट करायला नाही भेटत. सगळं धावपळीचीच वेळ टाळा निघून जातो. कॉंग्रॅच्युलेशन. वर हाय पोरी तुझा, वर हाय जाम शिकलेला. वर हाय पोरी तुझा, वर हाय जाम शिकलेला.
आता आहे ना पूर्ण प्रोग्राम आटपला, आता निघतोय जेवायला. काय नाही थांबलो, कारण काय जेवायला तर बघूया रोडमध्ये आपला साईवाला फेमस आहेत ना, त्यांच्याकडलं चिकन पिठा बघूया. जाताना काय प्लॅन होतोय तिथे थांबू जेवायला. तर आता बाकी इव्हेंट आटपला, थोडं तुम्हाला पण दाखवलं मध्ये काय चाललंय काय नाही ते. आता इथून घरी चाललो. आता गोप्रो का लावत नाही, कारण गोप्रो काढून ठेवला, कारण परत सेम रूट काय करणार ना. आता डायरेक्ट इथून तिथे थांबतोय जेवायला आणि इथून मग डायरेक्ट घरी जाणार होते. तर तुम्ही बघितलं तिथं जेवलो वगैरे. आता चाललोय घरी, कारण का आलाय कंटाळा खूप तिथे, कारण तिथे जेवलोच नव्हतो. त्याच्यामुळे बोला बाप्पाला बोलवलं मी आधी तिकडे जाऊ जेवायला. तर आता जेवण वगैरे झालंय, आता निघतोय इथे. तर जास्त व्हिडिओला काय लांब खेचत नाही. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ लाईक करा, मेन कमेंट पण करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब कोण करत नाही, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून अजून नवीन फॅमिली आपल्यासोबत जोडली जाईल. कारण अजून पुढे बोलतो तुम्हाला आपली मोठी ट्रिप होणार आहे यंदाची पण, जशी गेल्या वर्षी झाली तशी. आणि भारी व्हिडिओ येणार आहेत. पावसाळा येतो, पावसाळ्यासाठी भारी व्हिडिओचं कंटेंट आहे शोधलेला. मग कुठे जाणार आहोत ते त्या वेळेला सांगेन आणि त्या वेळेला आपण ती भारी व्हिडिओ बनवूच. तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ लाईक शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आजसाठी बाय.